नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नवीन शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। हा शासन निर्णय नेमका काय असणार आहे तुम्हाला माहीतच आहे। सध्या अधिवेशन सुरू आहे, अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशनादरम्यान शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। अतिशय मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता या निर्णयामध्ये शासन निर्णयामध्ये नेमकी काय माहिती आहे ती आपण जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। त्याचबरोबर या योजनेसंदर्भात घेतले जाणारे महत्त्वपूर्ण निर्णय ही तुम्हाला पाहण्यास मिळणार आहेत। पहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मार्चचा हप्ता कधी जमा होणार आहे या संदर्भातही व्हिडिओमध्ये माहिती पुढे पाहण्यास मिळणार आहे। व्हिडिओ फक्त कंटिन्यू करा। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि जाणून घेऊया महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी निर्गमित करण्यात आलेला नवीन शासन निर्णय नेमका काय आहे। तर पाहू शकता स्क्रीनवरती शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। शासन निर्णयातील प्रस्तावना आपण वाचणार नाहीत। प्रस्तावना न वाचता नेमका निर्णय काय झालेला आहे ते अगोदर आपण जाणून घेऊया। तर पहा या ठिकाणी स्क्रीनवरती दिव्यांग व्यक्तींचे शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक पुनर्वसन व सक्षमीकरण करून त्यांना स्वावलंबी बनवणे, समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हे शासनाचे मुख्य उद्दिष्ट असल्याने शासनाने दिव्यांग व्यक्तींच्या हक्कासाठी नवीन दिव्यांग कल्याण हा मंत्रालय प्रशासकीय विभाग सुरू केलेला आहे। त्याच अनुषंगाने राज्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींना एकाच छताखाली आणण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी पोर्टलवर नोंद असलेल्या सर्व दिव्यांग लाभार्थी हे दिव्यांग कल्याण विभागाकडे आता वर्ग करण्यास शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे। पहा, खूप महत्त्वाचा निर्णय आहे, अतिशय मोठा हा निर्णय आहे। आत्तापर्यंत पहा या ठिकाणी या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नव्हती। ही शासन निर्णयाच्या माध्यमातून आता ही सुरुवात झालेली आहे। एकाच छताखाली सर्व दिव्यांगांना आणण्यासाठी, त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी शासनाच्या माध्यमातून सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या विशेष सहाय्य योजनेतील म्हणजेच काय तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जे लाभार्थी आहेत, ज्यांना डीबीटी पोर्टलवर नोंद केलेली आहे, अशा सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना एक स्वतंत्र विभाग त्यांचा करण्यात येत आहे आणि स्वतंत्र विभागाकडे त्यांना वर्ग करण्यात आलेला आहे। या अगोदर संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये दिव्यांग बांधवांचा समावेश होता, परंतु आता दिव्यांग व्यक्तींसाठी एक स्वतंत्र विभाग असणार आहे आणि सर्व दिव्यांगांना त्या ठिकाणी वर्ग करण्यात आलेला आहे। नक्कीच सगळ्यात मोठा हा निर्णय आहे, अतिशय आनंदाची बातमी आहे। त्याचबरोबर पहा, दिव्यांग सहाय्यता पोर्टलची देखील निर्मिती करण्यात आलेली आहे। या दिव्यांग सहाय्यता पोर्टलच्या माध्यमातून सुद्धा 14 योजनांचा लाभ तुम्हाला घेता येणार आहे। या 14 योजना कोणत्या आहेत, कशा पद्धतीने तुम्ही लाभ घेऊ शकता याची देखील माहिती आपण चॅनलवर पाहणारच आहोत। परंतु पहा, आजचा हा सगळ्यात मोठा निर्णय आहे। महाआयटी च्या माध्यमातून या ठिकाणी पहा, कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी डीबीटी पोर्टलवर उपलब्ध असलेली राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांची प्रवर्गनिहाय सर्वसाधारण अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती माहिती हा डेटा जो आहे तो संकलित माहिती डेटा दिव्यांग कल्याण विभागास तर पहा, राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांची प्रवर्गनिहाय सर्वसाधारण अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती माहितीचा जो डेटा आहे तो दिव्यांग कल्याण विभागास आवश्यक नमुन्यात उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करावी अशा पद्धतीची या ठिकाणी माहिती आहे। त्याचबरोबर केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, त्याचबरोबर इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांची माहितीचा डेटा आहे तो केंद्र शासनाच्या ग्राम विकास विभाग यांच्या अंतर्गत या ठिकाणी आपल्याला पाहण्यास मिळत आहे। पहा, त्याचबरोबर
विशेष सहाय्य योजनेतील राज्य पुरस्कृत आणि केंद्र पुरस्कृत दिव्यांग लाभार्थ्यांना मार्च 2026 पर्यंतचे अर्थसहाय्य वितरित करण्याची कार्यवाही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून करण्यात येत आहे। तदनंतर दिव्यांग कल्याण विभागाने पुढील आर्थिक वर्षापासून म्हणजेच एप्रिल 2026 पासून दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आर्थिक नियोजनासंदर्भात व लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरण करण्याबाबत कार्यवाही करावी। सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे। पहा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या शासन निर्णयात मध्ये जो मुद्दा आहे तो काय आहे, तर आत्तापर्यंत संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना अनुदान जे आहे ते वाटप करण्यात येत होतं, म्हणजेच या योजनेमध्ये दिव्यांग बांधवांचा समावेश होता। परंतु आता स्वतंत्र विभाग काढण्यात आलेला आहे, स्वतंत्र विभागाकडे वर्ग करण्यात आलेला आहे दिव्यांगांना आणि त्याचमुळे काय होणार आहे, फक्त मार्चपर्यंतचे जे पैसे आहेत ते विशेष सहाय्य योजनेअंतर्गत तुम्हाला जमा करण्यात येणार आहेत। म्हणजेच संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना दिव्यांग बांधवांना मार्चपर्यंतचे पैसे या ठिकाणी पहा सर त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये माहिती दिलेली आहे की विशेष सहाय्य विभागाकडून करण्यात येत आहे। काय करण्यात येत आहे तर विशेष सहाय्य योजनेतील राज्य पुरस्कृत आणि केंद्र पुरस्कृत दिव्यांग लाभार्थ्यांना 2026 मार्चपर्यंतचे जे अर्थसहाय्य आहे ते वितरित करण्यात येणार आहे आणि त्यानंतर मग दिव्यांग कल्याण विभागाद्वारेच तुम्हाला पुढचे हप्ते एप्रिलपासून मिळणार आहेत। म्हणजेच दिव्यांगांना एप्रिल महिन्यापासून सेपरेट त्या ठिकाणी अनुदानाचं वाटप करण्यात येणार आहे। आता अनुदान वाढी संदर्भातली जी माहिती आहे ती आणखीन आलेली नाही, अनुदान वाढलेले नाही। अर्थसंकल्पामध्ये काय होतं, अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जी काही माहिती येईल ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाणार आहे। पण पहा, हा महत्त्वाचा शासन निर्णय आहे। दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र विभाग काढण्यात आलेला आहे। दिव्यांग बांधवांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये जे दिव्यांग बांधव होते त्यांना आता स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभागाकडे सोपवण्यात आलेला आहे आणि मार्चपर्यंतचे पैसे तुम्हाला या योजनेअंतर्गत मिळणार आहेत आणि एप्रिलपासूनचे पैसे सेपरेट विभागांतर्गत दिले जाणार आहेत। अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे। आता राहिला प्रश्न, मार्चचा हप्ता कधीपर्यंत तुमच्या खात्यामध्ये जमा होईल, तर मार्चचा हप्ता जो आहे तो आता सध्या अधिवेशन आहे, अधिवेशनामुळे काही पैसे जमा होणार नाहीत। अधिवेशन संपल्यावर पाहू पोर्टलवर तारीख कोणती येते, तारीख येण्यापूर्वी शासन निर्णय येणं गरजेचं आहे। तारीख आली, शासन निर्णय आला, त्याचबरोबर अधिवेशनामध्ये जी काही माहिती पाहण्यास मिळेल ती तुमच्यापर्यंत नक्की मी पोहोचवण्याचा प्रयत्न करील। त्यासाठी काय करायचं आहे, छोटीशी एक रिक्वेस्ट आहे, चॅनलला न चुकता सबस्क्राईब करायचं आहे, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। व्हिडिओ नक्की लाईक करा आवडला असेल तर।